कब्रस्तान आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं महानगरपालिका मुर्दाबाद 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 महापालिका मुर्दाबाद। करायचं काय? खाली डोकावरती पाय अरे कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही अरे कोणाच्या बापाचा कब्रस्तान आमच्या हक्काचं नाही कोणाच्या नानावली व वडाळागाव शिवार जागा मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी राखीव ठेवण्यात आले असून वेळोवेळी निवेदन व आंदोलने केली, परंतु मनपा दखल घेत नाही। मुस्लिम समाजास दफनविधीसाठी जागा देण्याचे ठरवले असताना मनपा दुर्लक्ष करते आहे, त्यामुळे कफन ओढो आंदोलन करण्यात आले, असे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष अजित पठाण यांनी सांगितले। दफनविधीसाठी जागा उपलब्ध न करून दिल्यास आमरण उपोषणाशिवाय तसेच मृत्यूचे ज्या ठिकाणी महानगरपालिकेची जागा उपलब्ध दिसेल त्या ठिकाणी दफनविधी करण्यात येईल, अशा प्रकारे आंदोलन तीव्र करण्यात येईल असेही निवेदनात म्हणण्यात आले आहे। त्यानंतर निवेदनाची प्रत नाशिक महानगरपालिका यांना देण्यात आली। खाली डोकावरती पाय अधिकारीचे करायचं काय? खाली डोकावरती पाय कब्रस्तान आमचे हक्काचा नाही कोणाच्या बापाचा कब्रस्तान आमचे हक्काचा नाही कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणतो देत नाही। घेतल्याशिवाय राहत नाही सर्व धर्मीय आरक्षित जागा कब्रस्तान स्मशानभूमी यांना दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे. दफनविधीसाठी जागा आरक्षित मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. आरक्षित दफन जिंदा थे जब नहीं मिली, अब मरने के बाद तो कम से कम जगह मिले। स्वातंत्र्यानंतर नाशिक शहरातील मुस्लिम समाजाला आजपर्यंत मेलेल्या मृतदेहांना संविधानिक अधिकार मिळालेला नाही, त्यामुळे आज आम्ही जिवंत मृतात्मे बनून आयुक्तांकडे आमच्या हक्काची जागा मागण्यासाठी आलेलो आहोत। कारण मागील 3 वर्षापासून आम्हाला हक्काची आमची जागा नाही। महानगर प्रशासनाने हलगर्जीपणा करून आणि ठेकेदारांच्या फायद्यासाठी मुस्लिम समाजासाठी राखीव असलेली नानावलीची जागा ही देण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी टाळाटाळ करत आहे। नगर विकास विभाग आणि भूविकास अधिकारी यांनी आपल्या चिरीमिरीसाठी मुस्लिम समाजाच्या दफनभूमीची जागा रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे। स्वातंत्र्यानंतर मुस्लिम समाजाला दफनभूमीसाठी जागा नाही, ही अतिशय शोकांतिका नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुस्लिम समाजावर आज ही वेळ आणलेली आहे का आम्हाला रस्त्यावर जिवंत आत्मे म्हणून उभे राहावं लागतं आणि खऱ्या अर्थाने आता जागा शिल्लक नाही। वडाळ्याच्या जागेच्या बाबतीत 2-3 महिन्यापूर्वी माननीय आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं की ताबडतोब प्रस्ताव हा जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवतो, परंतु 3 महिन्यापासून फक्त टाळाटाळ सुरू आहे आणि भूविकास व नगर रचनाचे अधिकारी काही बहाणा करून आणि त्या ज्या जमीन मालकांशी त्यांची टक्केवारी जमत नसल्याने मुस्लिम समाजाच्या मृतात्म्यांची हेळसांड चालू आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही कफन घालून या महानगरपालिकेचा निषेध करत आहोत, या प्रशासनाचा निषेध करत आहोत। बरं, त्यावेळी जेमतेम नाशिकची लोकसंख्या 5 ते 10 लाख लोकसंख्या होती, पण नाशिक शहराची लोकसंख्या उपनगरं ही झपाट्याने वाढत आहे। 25 लाख लोकसंख्या ही नाशिक शहराची झालेली आहे। मग मुस्लिम समाज असेल, अन्य समाज असतील, दफनभूमीसाठी त्या ठिकाणी जागा उपलब्ध नाही आहे। अनेक उपनगरामध्ये सुद्धा मुस्लिम समाजासाठी दफनविधीची त्या ठिकाणी व्यवस्थासुद्धा केली, जागा आरक्षित आहे, पण नाशिक महानगरपालिका जागा आहे, तर ताबडतोब त्या नाशिक महानगरपालिकेनं त्या जागा आरक्षित करून त्या जागा ताब्यात घेऊन, जसं जुन्या नाशिकमध्ये कब्रस्तानसाठी जागा आरक्षित असूनसुद्धा नाशिक महानगरपालिका ही दिरंगाई करते। मला वाटतं हे तर त्यांचं
सर्व समाजाला न्याय देणं हे नाशिक महानगरपालिकेचं कर्तव्य आहे. तर मला वाटतं नाशिक महानगरपालिका कुठेतरी आपल्या कर्तव्यापासून बाजूला जाते. मला तात्काळ या ठिकाणी जे अनेक प्रकारचं जे आंदोलन झालेलं आहे, मला वाटतं हे आंदोलन नक्कीच यातनं नाशिक महानगरपालिका प्रशासन याचा बोध घेईल आणि नाशिक शहरामध्येच नव्हे, नाशिक शहरामध्ये सुद्धा कब्रस्तानची गरज आहे. उपनगरामध्ये सुद्धा कब्रस्तान असेल, स्मशानभूमी असेल, दफनभूमी असेल, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात गरज आहे. ह्या जागा तात्काळ नाशिक महानगरपालिकेने ताब्यात घेऊन ज्या शेतकऱ्यांच्या जागा असतील, व्यापाऱ्यांच्या जागा असतील, त्यांना मोबदला देऊन या जागा ताबडतोब महानगरपालिकेने ताब्यात घेतल्या पाहिजे. नाहीतर याहीपेक्षा मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर करणार आहोत. आपण याबाबत कधी महापालिकेची सूचना मांडली होती का? माझ्याकडं जर तुम्ही बघितलं तर माझ्याकडे एवढी मोठी फाईल आहे. दफन मी सर्व धर्मियांचं म्हणतोय. 8.5 एकर जागा त्या ठिकाणी आरक्षित ज्या ठिकाणी आरक्षण टाकल्या गेलेलं आहे, सातपूरमध्ये आरक्षण आहे, त्या ठिकाणी ख्रिश्चन समाज असेल, लिंगायत असेल, गोसावी असेल, हिंदू समाज असेल, मुस्लिम समाज असेल, मला वाटतं ती 8.5 एकर जर जागा जर महानगरपालिकेने जर ताब्यात घेतली तर मला वाटतं नक्कीच सर्व धर्मियांना त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे. पण नाशिक महानगरपालिका प्रशासन कुठंतरी कमी पडतंय. खाजगी बिल्डरांच्या जागा त्यावर जे आरक्षण त्या ताब्यात घेऊन त्यांना मोबदला देऊन त्याच्यामध्ये मला वाटतं नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाला जास्त त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. म्हटलं या ठिकाणी हा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे. नाशिक महानगरपालिकेचं कर्तव्य आहे त्यांनी या तात्काळ ज्या जागा असतील नाशिक शहरामध्ये त्या जागा तात्काळ त्यांनी ताब्यात घेऊन सर्व धर्मियांचे प्रश्न त्या सोडवले पाहिजे. सूचना मांडली होती का आपण? मी ती विचारतो. माझ्याकडे सूचनांनी माझ्याकडे महासभेचा ठराव आहे. माझी माननीय मुख्यमंत्री दिलेलं पत्र आहे. आत्ताच मागच्या 2-3 महिन्यापूर्वी सुद्धा त्यांना एक आठवण म्हणून एक पत्रसुद्धा त्यांना दिलेलं. माझ्याकडे सर्व पत्र आहेत. आम्ही सुद्धा सातपूरकर नाशिककरांच्या बरोबर आम्ही सातपूरकरसुद्धा आहो. नाशिककरसुद्धा आमच्या सातपूरकरांबरोबर या ठिकाणी राहतील. आमचं या ठिकाणी मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभारणार आहोत.